योद्धा न्यूज चॅनल। माजी विद्यार्थ्याची गुरुदक्षिणा। यशाच्या शिखरावरून पुन्हा शाळेच्या बाकावर। उद्योजक जितेंद्र हुरसाळे यांची मोहकल शाळेला भेट। आर्याचे सोनेरी पेनाचे स्वप्न झाले पूर्ण। मोहकल। माणूस कितीही मोठा झाला तरी आपल्या मुळांना विसरत नाही याचा प्रत्यय नुकताच मोहकल येथे आला। 25 वर्षापूर्वी मंदोशी शाळेत आदर्श विद्यार्थी पुरस्कार मिळवलेला आणि सध्या रांजणगाव येथील एक यशस्वी युवा उद्योजक असलेला जितेंद्र हुरसाळे याने आपल्या कामाच्या व्यापातून वेळ काढून मोहकल शाळेला अचानक भेट दिली। या भेटीने शिक्षक आणि विद्यार्थी दोघांनाही आश्चर्याचा सुखद धक्का बसला। विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप। आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत जितूदादा यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक नित्योपयोगी साहित्याचे वाटप केले। ज्या शिक्षकांनी आपल्याला घडवले त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी ही भेट आयोजित केली होती। आर्याचा हट्ट आणि सोनेरी योगायोग। या भेटीदरम्यान एक हृदयस्पर्शी प्रसंग घडला। शाळेतील गुणवंत विद्यार्थिनी आर्या पटाडे हिने 2 दिवसापूर्वीच आपल्या शिक्षकांकडे सोनेरी पेन हवा असा हट्ट धरला होता। शिक्षकांनीही तिला अट घातली होती की शिवजयंतीला उत्तम भाषण केल्यास तिला तो पेन मिळेल। आर्यानं मेहनत घेतली, भाषणही उत्तम केले। मात्र शिवजयंतीच्या बक्षीस वितरणात इतर वस्तू मिळाल्या पण तो सोनेरी पेन राहून गेला होता। त्यामुळे ती काहीशी नाराज होती। परंतु नियतीचे चक्र असे फिरले की माझे विद्यार्थी जितेंद्र हुरसाळे यांनी आणलेल्या शैक्षणिक साहित्यात सर्वांसाठी सोनेरी पेन होता। आर्याला तो अपेक्षित पेन मिळताच तिचा आनंद गगनात मावेनासा झाला। प्रामाणिक कष्टांना यश मिळतेच। जितेंद्र हुरसाळे। यावेळी विद्यार्थ्यांशी अनौपचारिक संवाद साधताना जितेंद्र हुरसाळे भावुक झाले। आर्याचे उदाहरण देत त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचा संदेश दिला। ते म्हणाले, जर कठोर परिश्रम करताना आपण आपले काम प्रामाणिकपणे करत राहिलो तर यश आणि आनंदाचे क्षण तुम्हाला स्वतःहून शोधत येतात। आर्यानं भाषणाची प्रामाणिक तयारी केली आणि तिची इच्छा आज पूर्ण झाली। जीवनातही हेच सूत्र लागू पडते। काव्य संग्रह देऊन स्वागत। शाळेचे मुख्याध्यापक संजय नाईकरे यांनी आपल्या लाडक्या माजी विद्यार्थ्याचे स्वागत स्वतः रचित आभा एक दिव्य प्रभावळ हा काव्यसंग्रह देऊन केले। कार्यक्रमाच्या शेवटी इयत्ता पहिलीतील चिमुकली कुमारी त्रिशा रणपिसे हिनं अत्यंत निरागसपणे आभार मानले। कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर शून्यातून विश्व निर्माण करणारा हा माजी विद्यार्थी आजच्या पिढीसाठी खऱ्या अर्थानं प्रेरणास्थान ठरला आहे।